बघता ना, थंडा थंडा फ्रेश फ्रेश मस्त असा घरगुती साहित्यात तयार होणारा मठ्ठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. किती फ्रेश आणि चवीला सुद्धा तेवढाच अप्रतिम आहे बरं का. आणि तुम्ही जर असा एकदा जर बनवून पिला ना, तर नेहमीच अशाच पद्धतीने अजिबात बाहेरच्या मठ्ठ्याची किंवा अपेक्षा करणार नाही. इतका चवीला अप्रतिम आणि अगदी फ्रेश. आणि जेवढं साहित्य लागतं ना तेवढं सगळं साहित्य आपल्या घरात उपलब्धच राहतं. आणि त्याच्यातच आपण चविष्ट कसा बनवणार आहोत तो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता आता आपण इथं व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर इथं मस्त रात्री मी आगल्या दिवशी ना दही टाकून दिलेली होती मुरवण अशा पद्धतीने. आणि एक वाटी दही घेतली मी इथं आणि छान अशा विस्करच्या साह्याने मस्त फेटून घेते अशा पद्धतीने. अजिबात मिक्सरचा वगैरे वापर करायचा नाही आहे. अगदी हेल्दी मस्त असं तयार करायचं आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा बरं का. आणि खूप मेहनतीने बनवलेला असतो. तर इथं मी काय छान मस्त असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आता आपण आहे ना बघू शकता मस्त फेटून घेतलं. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, एक मिरची घेतली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, हिरवी कोथिंबीर घेतली आणि 10-12 पत्ते आहे ना आपण आहे ना पुदिन्याचे पानं घेतले, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि छान आता मिक्सरला वाटून घेणार आहोत. वाटण्याचं कारण एकच आहे की लहान मुलंसुद्धा असतात, त्यांनासुद्धा हा मठ्ठा खूप आवडीने पितात. म्हणून हा मिक्सरला जर आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतला वाटून घेतला ना, तर त्याच्यातला सर्व जो अर्क उतरतो ना तो याच्यात टाकून घेतल्यानंतर ना आपल्या शरीराला पण पोषण चांगलं भेटतं. आणि आपल्या दाताखाली असं मध्येच तिखट मध्येच पानं वगैरे येत नाही ना, तर लहान मुलंसुद्धा आवडीने पितात. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने आहे ना छान तुम्हीसुद्धा मी आता काळं मीठ टाकून घेतलं, त्याच्यानंतर 1 चमचा साखर टाकून घेतली, त्याच्यानंतर आहे ना 1 चमचा जिरं भाजलेली जिरं पूड होती ती टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना साधं घरातलं मीठ टाकून घेतलं. मीठ टाकून घेतल्यानंतर आहे ना पुदिन्याचे बारीक चिरलेले पानं टाकून घेतले. त्याच्यानंतर आहे ना हिरवी कोथिंबीर तीसुद्धा अगदी बारीक चिरून टाकून घेतली आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मी तिथं टाकून घेतलं. तर एक वाटी माझ्याकडे आहे ना एक वाटी छोटीच एक वाटी दही होती, तर मी त्याच्यात 3 ग्लास भरतील अशा पद्धतीने मी पाणी ॲड केलं बरं का. मस्त छान आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेले आहे. तर बघू शकता इथं मी तुम्हाला आहे ना दाखवते. अगदी पातळसुद्धा नाही आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम तेवढंच होतं. नक्कीच ह्या उन्हाळ्यात तुम्ही करून बघा, पिऊन बघा. आणि लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य दिलेलं असतं. आता भेटूया पुढच्या